महाविकास आघाडीबाबत ओवैसी यांची दिल्लीतील नेत्यांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी दिली। 29 तारखेपर्यंत चित्र स्पष्ट होईल असं सुद्धा जलील म्हणाले। शरद पवार न्याहारीला दुग्धसंघ दुपारी जेवताना कारखानात, रात्री जेवताना जिल्हा बँक खात्यात असं म्हणत योगेश टिळेकरांनी पवारांवर हल्लाबोल केलाय। कल्याण पूर्वमधून ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार जाहीर झालाय। धनंजय बोराडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। बोराडेंना एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। अमरावतीच्या अचलपूर मतदारसंघातून भाजप उमेदवार प्रवीण तायडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला। माझ्या उमेदवारीमुळे बच्चू कडू घाबरले असून ते डमी उमेदवार आहेत असा हल्लाबोल तायडेंनी केलाय। राजेंद्र गावितांना शहादा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू झालाय। या उमेदवारीमागे कोट्यावधीच्या उलाढालीचं राजकारण असल्याचा आरोप उदयसिंग पाडवींनी केलाय। गोंदिया विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत कोणत्याही पक्षानं ओबीसी उमेदवार दिला नाही। त्यामुळे बाळू लिचडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत गोंदियातून ओबीसी चेहरा दिलाय। रावेरमध्ये माजी खासदार हरिभाऊ जावळेंचे चिरंजीव अमोल जावळेंना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली। आगामी निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होईल असा विश्वास जावळेंनी व्यक्त केलाय। स्वतःला जिजाऊंचे वंशज म्हणवणारे नामदेवराव जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। छत्रपती शासन असं जाधव यांच्या पक्षाचं नाव असून मागेल त्याला तिकीट ही त्यांच्या पक्षाची टॅगलाईन आहे। माढाची जागा राष्ट्रवादीकडे गेल्यानं शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख शिवाजी सावंत बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत। माढातून उमेदवारी मिळाली नसल्यानं सावंत नाराज आहेत। नांदेडच्या लोहा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून एकनाथ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पवार यांनी शक्ती प्रदर्शन केलंय। बीडच्या आष्टीतून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून मेहबूब शेख यांना उमेदवारी देण्यात आली। दरम्यान शेख यांनी उमेदवारीनं शरद पवार गटातील इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे। माजी आमदार साहेबराव दरेकरांसह 150 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। बीडच्या केस मतदारसंघामध्ये मनसेकडून रमेश तात्या गालफाडे यांना उमेदवारी देण्यात आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते गालफाडे यांना एबी फॉर्म देण्यात आलाय। मुंबई गोवा महामार्गावरील पळसपे फाटा येथील चेकपोस्ट नाक्यासह आणि नाक्यावर 6 लाखांची रोकड जप्त करण्यात आली। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरामध्ये धडक कारवाई सुरू आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 2 वाहनांमधून 1,40,00,000 रोकड जप्त केली आहे। निवडणुकीच्या तोंडावर दादरा नगर हवेली आणि दीव दमण या भागातून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध मद्य वाहतूक केली जाते। गेल्या 15 दिवसांमध्ये पालघर पोलिसांकडून 108 आरोपींना अटक करण्यात आली असून 71 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। भाजपच्या गोटातली एक ब्रेकिंग बातमी आपण पुढे पाहूया। भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली। 40 जणांचा या प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश आहे। यामध्ये नरेंद्र मोदी, जेपी नड्डांचा समावेश आहे, तर राजनाथ सिंह, नितीन गडकरींचा देखील समावेश आहे। देवेंद्र फडणवीस आणि तावडे हे देखील स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समाविष्ट आहेत। लॉरेन्स बिश्नोई टोळीवर मोठी कारवाई करण्यात आली। विशेष सेलनं लॉरेन्स बिश्नोई आणि आरजू बिश्नोई टोळीतील 7 शूटर्स पकडले आहेत। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी सुजित कुमारला पंजाब येथील लुधियानातून पोलिसांनी अटक केली आहे। लुधियाना पोलिसांसह मुंबई पोलिसांनीही संयुक्त कारवाई केली आहे। छत्तीसगडच्या बलरामपूरमध्ये महिलांनी एसपीवर लाठीमार केलाय। पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली आहे। झाशीमध्ये गुंडांनी एका तरुणाला बळजबरीनं पकडून त्याचे केस कापले। तसंच या तरुणावर गुंडांनी प्राणघातक हल्ला देखील केला। या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। झारखंडमधील गुमला इथं एका महिलेनं आपल्या 2 मुलांना विहिरीमध्ये फेकलं। दोघांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे। झारखंडच्या सिमडेगा इथं भरधाव ट्रकनं बाईकला धडक दिली। अपघातामध्ये 3 तरुणांचा मृत्यू झालाय। मध्य प्रदेशातील मांडला इथं 2 ट्रकची आमनेसामने धडक झाली। या अपघातानंतर ट्रक बाईकवर पडल्यामुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये
खजुराहो उदयपूर सिटी एक्सप्रेसच्या एसी कोचला आग लागली आहे. प्रवाशांनी चेन ओढून ट्रेन थांबवली आहे. गुजरातच्या नवसारी इथं रील बनवताना अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील 2 तरुण जखमी झालेत. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये जेवण वाटपातील निष्काळजीपणा उघड झालाय. मुलांनी अन्नात किडे सापडल्याची तक्रार केली आहे. हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये प्राण्यांनी वृद्ध व्यक्तीवर हल्ला केला. हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. मध्य प्रदेशातील देवासमध्ये तरुणांनी मोटरसायकल चोरली आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तमिळनाडूच्या मदुराईमध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचलं. नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. यावेळेस टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये 5 कसोटी सामने खेळणार आहे. कराड मसूर मार्गावरती पोलिसांनी 5 किलो गांजासह एका आरोपीला ताब्यात घेतलंय. त्याच्यासोबत असलेला व्यक्ती मात्र फरार झालाय. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. रायगडकरांना दिवाळीपूर्वीच गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झालाय. तर दृश्यमानता कमी झाल्यानं रस्ता काढताना चालकांना कसरत करावी लागते. सप्टेंबर महिना आजवरचा उष्ण महिना ठरलाय. सप्टेंबरमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमान सरासरी तापमानापेक्षा 1.24 अंश सेल्सिअसनं जास्त होतं. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं पुन्हा एकदा संपूर्ण दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आज पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याची सर्वाधिक 61,578 क्विंटल तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 38,530 क्विंटलची आवक झाली. कांद्याला कमीत कमी 2,200 रुपयांपासून ते 4,600 रुपयांपर्यंत दर मिळाला. पुणे बाजारामध्ये लोकल टोमॅटोची 2,212 क्विंटल आवक झाली तर सरासरी 2,500 रुपये दर मिळाला. मुंबई बाजारामध्ये टोमॅटोची 2,400 क्विंटलची आवक झाली तर त्याला बाजारभाव 3,500 मिळाला. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या. त्यामुळे रब्बीत ऊस पिकांकडे कल वाढताना दिसतोय. जिनिंग प्रेसिंग ओनर्स असोसिएशन समोर ऑनलाईन पेमेंटशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाहीये. या व्यवहाराला शेतकऱ्यांनी नकार दिल्यास येत्या महिनाभरातील सुमारे 2,500 कोटींचा कापूस बाजार हा आचारसंहितेच्या कात्रीत सापडणार आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरील पुलांची दुरुस्ती आणि मजबूतीकरण करण्याचा पालिकेनं निर्णय घेतला. त्यासाठी मार्गावरील एकूण 44 पूल आणि भुयारी मार्गांची दुरुस्ती केली जाणार आहे. मालाड पश्चिम परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मालाडमध्ये नवीन पूल तयार करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 192 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक असणार आहे. रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल दुरुस्तीच्या करण्यासाठी आणि कामं करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना 27 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत 7 दिवस सलग दिवाळीची सुट्टी असणार आहे. शासनानं अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनामध्ये वाढ करत त्यांच्या कामाची वेळ 2 तासांनी वाढवली आहे. मागील काही दिवस पडलेल्या पावसामुळे हवा दर्जा निर्देशांकामध्ये सुधारणा झाली. त्यामुळे मुंबईतील हवेच्या चांगल्या श्रेणीत नोंद झाली आहे. मात्र भायखळा माझगाव येथील हवा मात्र वाईट आहे. माडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीतील निवासी दाखला मिळालेल्या आणि स्वीकृती दिलेल्या विजेत्यांच्या हक्काच्या घरांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या विजेत्यांना सोमवारपासून तात्पुरतं ई-देकारपत्र वितरित करण्यात येणार आहे. राज्यातील कुष्ठरुग्णांच्या प्रमाणामध्ये घट झाली आहे. 2023 मध्ये हा दर हजारी कुष्ठरोगांचं प्रमाण हे 1.16 इतकं होतं तर आता 2024 मध्ये 1.7% झालंय. चेंबूर मरीन ड्राईव्ह असा थेट अतिवेगवान प्रवास करण्यासाठी MMRDAनं ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतलाय. यामुळे भविष्यामध्ये चेंबूर मरीन ड्राईव्ह आणि नवी मुंबई मरीन ड्राईव्ह प्रवास हा थेट आणि अतिवेगवान होणार आहे. पुण्याहून देशांतर्गत सह आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यानुसार देशांतर्गत 35 ठिकाणांना पुण्याला हवाई मार्गानं जोडलं जाणार आहे.
मिनी बस काही दिवसांपासून बंद आहेत. आर्थिक अडचणींचं कारण पुढे करत हंसा या मिनी बसचा पुरवठा करण्यासाठी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मरीन ड्राईव्ह परिसरातील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 24 मीटरहून अधिक उंचीची परवानगी देणाऱ्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यास न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे. मरीन ड्राईव्हची संपूर्ण स्कायलाईनच बदलायची आहे का अशी विचारणाही केली गेली आहे. मुंबई शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांच्या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्यात मुंबई महानगरपालिकेला अपयश आलं. आता या समस्येवर आम्हालाच व्यावहारिक तोडगा काढावा लागेल अशा शब्दामध्ये उच्च न्यायालयानं उद्वेग व्यक्त केला आहे. आता लवकरच युजर्सना व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट मॅनेजरची सुविधा मिळणार आहे. व्हॉट्सअपवर हे फीचर आल्यानंतर युजर्स अगदी सहजपणे कॉन्टॅक्ट्स मॅनेज करू शकतात. चॅटिंग सुद्धा आणखी चांगल्या प्रकारे होणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या घरांसाठी लॉटरी योजनेला प्रतिसाद मिळाला. म्हाडाच्या घरांसाठी 1932 नागरिकांना प्राथमिक नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मुंबई विद्यापीठातर्फे पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा पेट आणि LLM प्रवेशपूर्व परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. या वेळापत्रकानुसार 26 ऑक्टोबरपासून या दोन्ही परीक्षांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई पालिकेनं घाटकोपर मानखुर्द लिंक रोड आणि शिव पनवेल महामार्गाच्या जंक्शनवर उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी 1027 कोटी खर्च करण्यात येणार आहे. आगामी सुट्ट्यांच्या मोसमामध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अकासा एअर कंपनी 1499 रुपयांचं विमान प्रवासाची विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर. न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आता बुलेटिनमध्ये पाहूयात विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा 10 सेकंदात घेतलेला आढावा. शिपी विमानतळावरून आजपासून मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा बंद झाली आहे. मात्र ही विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी 3 कंपन्या इच्छुक आहेत. त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन लवकरच ही सेवा सुरू करणार अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. नांदरफळमधील सभेमध्ये केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी वसंतराव देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला. महिलांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी 5 ते 6 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावल शहरामध्ये पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. यावेळी पोलिसांकडून टी पॉइंटवर वाहनांची कसून चौकशी करण्यात आली आहे. जरांग यांच्या आवाहनानंतर मराठा उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाजाचे तरुण जोरदार शक्तीप्रदर्शन करत भूम परांडा मतदारसंघात अर्ज दाखल करत आहेत. पवार गटाचे संतोष पवार हे दक्षिण सोलापूरच्या जागेसाठी लढण्यास इच्छुक होते. मात्र उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला. यावेळेस त्यांनी वंचितकडून उमेदवारी देण्यात आली. जयश्री थोरातांवर टीका करताना वसंतराव देशमुखांची जी पातळी सोडली ती त्यांची खरी संस्कृती आहे. अशा नीच लोकांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे अशा शब्दामध्ये सत्यजित तांबेंनी समाचार घेतलाय. भारतीय जनता पक्षाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यादीमध्ये 40 स्टार प्रचारकांचा समावेश आहे. आदित्य ठाकरेंनी कोकण दौरा करण्यापेक्षा वरळी मतदारसंघामध्ये लक्ष द्यावं. वरळीमध्ये यावेळेस नक्कीच महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा दावा शिवसेनेच्या योगेश कदमांनी केलाय. धाराशिव भूम परांडा वाशी मतदारसंघामध्ये वंचितचे उमेदवार प्रवीण रणबागोल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे मतदारसंघातील चुरस आणखीनच वाढणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती आणि अन्य तपशील जाहीर केलाय. फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 13,27,47,000ची संपत्ती आहे. शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील या फॉर्म भरण्यासाठी सायकलवरून गेल्यानं आमदार महेंद्र दळवी यांनी टीका केली आहे. 3 कोटींची कार घरी ठेवत सायकलवरून जात लोकांची दिशाभूल केल्याचा टोला त्यांनी लगावलाय. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला पुन्हा एकदा बदललाय. काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास 105 जागा लढणार आहे. पहिल्या यादीमध्ये 48 उमेदवारांची घोषणा झाली तर दुसऱ्या यादीत 25 नावं जाहीर करण्यात आली आहेत. आज काँग्रेसची तिसरी यादी येणार आहे. जागा वाटपासंदर्भात काँग्रेस नेत्यांची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. जागा वाटपादरम्यान योग्य भूमिका मांडली नसल्यानं नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
उमेदवारी नाकारल्यानं नाराज असलेल्या सुधीर साळवेंची उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर बैठक पार पडली। बैठकीनंतर साळवेंची नाराजी दूर झाली असून त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला। यावेळी ते भावूक झाले। मनसेकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर झाली। या यादीमध्ये 5 उमेदवारांचा समावेश आहे। कसबा पेठ, चिखली, कोल्हापूर उत्तर, केज आणि कलिना या मतदारसंघातील उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहेत। सपाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू असीम आझमी यांनी शुक्रवारी शरद पवार यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी 5 जागांची मागणी केली असून उत्तरासाठी शनिवारची मुदत देण्यात आली आहे। छगन भुजबळ यांच्या विरोधात सुहास कांदे निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये आहेत। सुहास कांदेंच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज घेतला असून कांदे अर्ज कधी दाखल करणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत। मनोज जरांगे पाटील निवडणुकीसंदर्भात 30 तारखेला आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। दरम्यान आज झालेल्या बैठकीत इच्छुकांनी केलेली गर्दी पाहून जरांगे भावूक झाले। पुन्हा शरद पवार गटामध्ये परतलेल्या राजेंद्र शिंगणेंनी अजित पवारांवर हल्ला चढवला। मी जिल्हा बँक वाचवण्यासाठी छातीवर मोठा दगड ठेवून तात्पुरता अजित पवारांसोबत गेलो होतो असं शिंगणे म्हणाले आहेत। शिरीष चौधरी यांनी मंत्री अनिल पाटलांवर हल्लाबोल केलाय। अमळनेरमधून पुन्हा विजयी होण्याचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने असा टोला त्यांनी लगावला। जळगाव शहर मतदारसंघातून कुलभूषण पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय। ठाकरे गटाकडून जयश्री महाजन यांना उमेदवारी मिळाल्यानं कुलभूषण पाटील यांनी बंडखोरी केली आहे। शिवसेनेचे उमेदवार किशोर पाटील यांनी ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशींवर टीका केली। वैशाली सूर्यवंशींनी कधीही आयुष्यामध्ये राजकारण पाहिलं नाही असं किशोर पाटील म्हणाले। विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत महापालिका शाळांमध्ये जनजागृती करण्यात आली। यावेळी पालकांसह विद्यार्थ्यांनीही मतदानाचं महत्त्व पटवून देण्यात आलंय। पुणे जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 8,417 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत। त्यापैकी 38 मतदान केंद्र दुर्गम ठिकाणी असून त्या ठिकाणी मोबाईलला नेटवर्क्स मिळत नाहीयेत। राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान विविध यंत्रणांनी 20,74,00,000 लाखांची मालमत्ता जप्त केली। त्यात बेकायदा पैसा, दारू, ड्रग्ज याचा समावेश आहे।